शिवलिंगाला हळद का वाहत नाही? शिवलिंगाला हळद का वाहत नाही? पूजा करण्यासाठी हिंदू धर्मामध्ये अनेक नियम सांगण्यात आले आहेत. प्रत्येक देवाची पूजा करण्याची आणि प्रार्थना करण्याची पद्धत वेगवेगळी पाहायला मिळते. विविध सामग्रीच्या सहाय्याने केलेली पूजा लाभदायक ठरते. या सामग्रीमध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे. काही पूजेच्या विधी अशा आहेत, त्या विधीसाठी हळद वापरली नाही तर पूजा सफल होत नाही. याशिवाय आहारामध्ये हळद महत्त्वाची भूमिका पार पाडते. हळदीमध्ये विविध लाभदायक गुण असल्यामुळे हळद आजारावर रामबाण उपाय म्हणून वापरतात. हळदीचा वापर सौंदर्य प्रसाधनामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र ही गुणकारी हळद शिवलिंगावर वाहिली जात नाही. आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत, हळद का शिवलिंगावर वाहिली जात नाही. शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. शास्त्रामध्ये सांगितलेल्या विधीनुसार जर शिवलिंगाची पूजा केली तर शिवशंकर लवकर प्रसन्न होतात. शिवपूजेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या वस्तू शिवपूजेसाठी वापरल्या जातात. हळद मात्र वापरली जात नाही. का वाहिली जात नाही हळद? पूजेमध्ये गंध आणि औषधी म्हणून हळदीचा वापर केला जातो. शिवशंकर सोडले तर सर्व देवाला हळद कुंकू वाहिले जाते. शिवलिंग पुरुष तत्वाचे प्रतीक असल्यामुळे व हळद ही स्त्री तत्वाचे प्रतीक असल्यामुळे हळद शिवलिंगावर वाहिली जात नाही. जलधारासाठी हळद वाहिली जाते. शिवलिंगावर हळद वाहिली जात नसली तरी जलाधारीची पूजा करताना हळद वापरता येते. शास्त्रानुसार शिवलिंग 2 भागापासून तयार झाले आहे. शिवलिंगाचा अर्धा भाग हा शिवशंकराचे प्रतीक म्हणून ओळखला जातो, तर अर्धा भाग जलाधारी पार्वती मातेचे प्रतीक आहे. शिवलिंग पुरुष तत्वाचे प्रतीक असल्यामुळे हळद वाहिली जात नाही.